नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण संदीप जाधव सर माले या ठिकाणी आज आलेलो आहोत. साहेबांच्याकडून आपण जाणून घेऊया साहेबांचं पूर्ण नाव, गाव आणि या क्षेत्राविषयी किंवा या ऊसाविषयी माहिती आपण समजून घेऊया. साहेब, जरा मोठ्यानं कॅमेराकडे बघून तुमचं नाव, गाव आणि काय ऊस कोणत्या जातीचा, कधी किती महिन्याचा ऊस आहे ते सांगा. नमस्कार, माझं नाव संदीप जाधव, राहणार बहिरेवाडी. माझ्या 10,001 या जातीचा ऊस लावलेला आहे. या ऊसाला आता 5 महिने पूर्ण झालेले आहेत. मागील महिन्यात विनायक पाटील सरांच्या बरोबर चर्चा झाली आणि 10 ऑगस्टला ह्या ऊसाला मी आळवणी द्यायला सुरुवात केली. 2 आळवणी झाली. आज 10 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर 1 महिना झालेला आहे आणि आज 1 महिनाहून 2 दिवस झालेले आहेत. 13 सप्टेंबर. हां, 13 सप्टेंबर आज तारीख आहे. तर आज माझ्या शेतामध्ये ऊस जर बघितला तर माझा पहिला 10 ऑगस्टच्या अगोदर 6-7 कांड्यावरती ऊस होता. आज तोच ऊस जवळजवळ 17-18 कांड्यावरती ऊस गेलेला आहे. साहेब, ज्या वेळेला आपण म्हणजे चर्चा झाली त्यावेळेला जर ऊसाची परिस्थिती बघितली तर तुमचं म्हणजे असं वाटत होतं का की आपल्याला उत्पादन एवढा ऊस वाढू शकतो 1 महिन्यामध्ये? नाही, काय आपल्या ऊसाचं अवरेज काय पडेल तुम्हाला वाटत होतं? मला साधारण बघा मी 25,000 रुपयाची लागवड टाकली. त्याच्या अगोदर हां, 25,000ची लागवड टाकून सुद्धा की माझ्या ऊसाला म्हणावं तसं उत्पादन मिळणार नाही हे मला माहीत होतं. मग त्यानंतर आपण ज्या वेळेला ट्रीटमेंट केली ते 6 ते 7 कांड्यावरती ऊस होता. होय, आता आपण काय एक ऊस मूज आहे म्हणजे इथंच ट्रीटमेंट केलेली होती. हां. तिथलाच फोटो आपण यावेळेला घेतलेला घेतला होता. होता. तो फोटो आपल्याला बघायला मिळेल. पण आता ऊसाची अवस्था काय आपण बघूया. बघा मित्रांनो, आज जर ऊस बघितला, कांडी मोजू आपण. कांडी दाखवा साहेबकडे कॅमेऱ्यात. माझं बोट आणि कांडी दिसून दे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 आणि 17. आणि एका दिवसाचे आपण मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 आणि 18. म्हणजे 17-18 कांडी ऊस चालू आहे. ऊसाची जाडी बघितली, ऊसाची जाडी पण चांगली आहे. ज्या वेळेला पहिल्या स्टार्टिंगला आपण आलतो त्यावेळेला अगदी ऊस लहान होता आणि जाडी पण म्हणावीशी नव्हती. ह्या ऊसाला मित्रांनो पावसाअभावी भरणी झालेली नाही. बिना भरणीचा ऊस आहे, तरी पण चांगल्या पद्धतीनं ग्रोथ आहे. अजून एक 3 महिने आपल्या ह्या ऊसाला आहे आणि 3 महिन्यामध्ये अजून कमीत कमी 10 ते 12 कांडी आपण ह्या ऊसाला वाढवणार आहे. म्हणजे आत्ता 5 महिन्याचा ऊस आहे. जवळजवळ 8 ते 9 महिन्यामध्ये आपण कारखान्याला हा ऊस पाठवणार आहे, हार्वेस्टिंग करणार आहे. तर तुम्ही समाधानी आहात का? आपल्या शेतकरी बांधवांना, आपल्या भारतातील, महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना तुम्ही सल्ला काय देऊ शकता? मी तर असं म्हणेन की AMPLचं जे प्रोडक्ट आहे ॲग्रो बूस्टर हे सर्व शेतकऱ्यांनी वापरावं. आणि मी तर म्हणतो असं की मी एवढा समाधानी आहे एका महिन्यात, तर मला हे सुरुवातीपासून जर ट्रीटमेंट मिळालं असतं तर माझा ह्याच्यापेक्षाही ऊस चांगला झाला असता. आणि धन्यवाद देतो मी AMPL कंपनीला की ज्यांच्या प्रोडक्टमुळं मला आज हा रिझल्ट बघायला मिळाला. आणि सगळ्या शेतकऱ्यांनी AMPL कंपनीचं प्रोडक्ट वापरावं आणि त्यांनी उत्पादन चांगल्या पद्धतीनं घ्यावं. धन्यवाद. धन्यवाद.